वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील विश्वलान येथे दिनांक 27 जुलै रोजी संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल सेवा समाधान शिबिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित प्रश्नाच्या व्यथा मांडल्या। शिबिराच्या माध्यमातून तातडीने प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी महसूल विभागासह विविध शासकीय विभागांशी संबंधित अडचणी उपस्थित केल्या। या दरम्यान रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी दिनकर पांडुरंग सदार थेट मंचावर चढले व आपली व्यथा मांडताना समाधान शिबिरावरच विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले व आपला रोष व्यक्त केला। या ठिकाणी 3 आमदारासह महसूल प्रशासनाचे मोठे अधिकारी मंचावर उपस्थित होते। मंचावर सदर शेतकऱ्याने महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यावर पैशाची मागणी व दमदाटी केल्याचा आरोप करत महसूल समाधान शिबिर कोणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी या ठिकाणी एकच गोंधळ उडाला। सदर शेतकऱ्याची मागील 2 वर्षापासून दुरुस्तीसाठी अर्ज केलेला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याची रोटस जमीन असलेली 1 हेक्टर जमीन गायब झालेली आहे। मित्रांनो, आपण सध्या रिसोड शहरातील विश्वलान येथे आहोत। सध्या विश्वलान येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विविध दाखले व विविध प्रकारच्या योजनेसंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे। मात्र आज ज्या मंचावर ज्या ठिकाणी जे मोठमोठे मान्यवर उपस्थित होते त्यावेळी एका शेतकऱ्यांनी थेट मंचावर जाऊन आपली काही व्यथा मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। दादा, काय नाव तुमचं? माझं नाव दिनकर पांडुरंग सदार। काय आहे तुमची समस्या? तुम्ही मंचावर गेले की काय आईच्या नावानं 2 हेक्टर 74 जमीन आहे, तर ती 2003-4 मध्ये खोडतोड करून तिच्यातली 1 हेक्टर जमीन माझी रोटस गायब झालेली आहे। मी 2 ते 2.5 वर्षापासून दुरुस्तीचा अर्ज टाकले नायब तहसीलदार आपल्या कुळमिते साहेबाकडे, वारंवार तारखा करतो। मला शक्यतोवर त्यांनी जाणून बुजून सुट्टीच्या दिवशी तारखा दिलेल्या आहेत, 50% तारखा सुट्टीच्या दिवशी दिल्या। मी विनंती केली, हे केलं ते केलं। मी एक गरीब शेतकरी असल्यामुळं मी यांना काही पैसा वगैरे जास्त खर्च करू शकत नव्हतो। मग एक दिवस मी काय केलं, ताई साहेबांना एक फोन लावला, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, तर त्यांनी मला बाथरूम मध्ये नेलं आणि तिथं लॉक आतून केलं आणि म्हणे की नंतर आमदारा खासदाराचा जर फोन याला आला तर याद रख म्हणे आणि तुला न्याय मिळणार नाही। मग म्हणे की मग तू जर 25,000 रुपये मला देशील तर तुला उद्या ऑर्डर काढून देतो। हे जे समाधान शिबिर आहे साहेब, हे शेतकऱ्याची दिशाभूल करणारं समाधान शिबिर आहे। आम्ही हजारोच्या संख्येने शेतकरी आलो। खरंच मी 3 समाधान शिबिरामध्ये अर्ज दिला, माझा प्रश्न आतापर्यंत पण सुटला नाही। तर याच्यावर मला असं वाटतंय की हे वरून जरी शासन जरी सांगत असेल समाधान शिबिर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा, पण हे अधिकारी त्यांना त्यांचा खिसा भरल्याशिवाय हे शेतकऱ्याचं समाधान करू शकत नाही। ही मला 2 वर्षापासून अनुभव आलेला आहे। आणि माझी आईच्या नावानं शेती आहे। माझ्या आईचं रनिंग 100 वर्ष चालू आहे, बेडवर आहे 10 वर्षापासून पडलेली, तर ती केस मी लढत आहे, दुरुस्तीसाठी टाकली, पण हा न्याय आम्हाला आतापर्यंत हे विभाग देऊ शकलं नाही। सदर शेतकऱ्याने या समाधान शिबिरामध्ये आपली एक जी व्यथा मांडलेली आहे, त्यातून ह्या समाधान शिबिर खरोखरच समाधान आहे का नाही हाच प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे। वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम।